स्वारगेट सारख्या चौकात नागरिकांची गर्दी असलेल्या बसस्थानकात पहाटेच्या वेळी तरुणीला धमकावत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्या प्रकरणात त्या आरोपीचे व पीडितेची ओळख नव्हतीच. त्यांच्यात कधीही फोन कॉल्स झालेले नव्हते अशी माहिती समोर आली आहे. साधारण पोलिसांनी 1.5 ते 1 वर्षाचे कॉल्स चेक केले असून त्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे. धक्कादायक म्हणजे अशा प्रकरणावरच संशय निर्माण करून एक प्रकारे त्या आरोपीला मदत केली जात असल्याची चर्चा शहर पोलीस दलात आहे. वकील, राजकीय आणि माध्यमातून मुलीच्या कॅरेक्टरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्वारगेट बसस्थानकात 25 फरवरी रोजी 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. नराधम दत्तात्रय गाडेला पोलिसांनी 3 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर गुरुवारी मध्यरात्री गुनाट या गावातून अटक केली. अत्याचाराच्या या घटनेने पुण्यासह राज्यभरात खळबळ उडाली. बसस्थानकातच महिला मुली सुरक्षित नसतील तर असा प्रश्न उपस्थित करून सरकार व पुणे पोलिसांकडे बोट दाखवले जाऊ लागले. पुण्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे चित्र देखील यामुळे प्रकर्षाने जाणवू लागले होते. मात्र गेल्या एका दिवसात या प्रकरणावरच संशय व्यक्त होत एक नरेटिव्ह सेट करत तरुणीच्या चारित्र्यावरच एक प्रकारे संशय निर्माण करण्यात आला. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्यांच्यात पैशाचा व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांनीच बाहेर काढली, परंतु आरोपीच्या वकिलानेच आम्ही असे कधी म्हणालो नाही आणि त्याबाबत आम्हाला माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे नेमके प्रकरणात काय सुरू आहे असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांच्यासोबतच आरोपी सोबत पूर्वीपासून तरुणी संपर्कात होती, त्याच्यात कॉल झालेत, ओळख झाली अशी चर्चाही सुरू आहे. परंतु प्रत्यक्षात पोलिसांच्या कॉल डिटेल्समध्ये असे कुठेही आढळून आलेले नाही. 1.5 वर्षाच्या कॉलची हिस्ट्री पोलिसांनी तपासली असून त्यातून हे स्पष्ट झाले तर त्यांची ओळखही नसल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. स्वारगेटमधील घटनेनंतर पीडित तरुणी आणि आरोपी यांच्यात भेट झाल्याचे बोलले गेले, मात्र त्या दोघात नंतर कोणतीही भेट झालेली नाही किंवा फोन्स वगैरे झालेले नाही. तरुणीचे लोकेशन, आरोपीचे लोकेशन एकाच भागात असले तरी वेगवेगळ्या ठिकाणचे आहे. तरुणी गाडीत बसल्यापासून जवळपास अर्धा ते पाऊण तास फोनवर त्याच्या मित्राशी बोलत होती. मित्राच्या सल्ल्यानंतर ती बसमधून उतरली आणि PMPने स्वारगेटला आली. थेट पोलीस ठाण्यात गेली. स्वारगेटमधील प्रकरणात मुलीला जखमा किंवा तिचे कपडे फाटले का अशा डोकं ठिकाणावर नसलेल्या कडून सोशल मीडियात प्रश्न निर्माण केले जात आहेत. मात्र घृणास्पद हत्या, प्रचंड वेदना देऊन चेहरा विद्रूप करणे, जखमा होणे असेच केले असेल तरच अत्याचार का असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. कपडे फाटले नाही आणि जखमा झाल्या नाही म्हणून स्वारगेटमधील अत्याचार झाला नाही का? त्या तरुणीची मानसिकता प्रचंड खचलेली आहे. ती आत्महत्येच्या विचारात असल्याचेही तिच्या वकिलांनी म्हटले आहे. त्यातही अशा चर्चा व माध्यमातील बातम्यामुळे आणखीनच खचून गेली आहे. तरुणीने आरडाओरडा केला पण तिचा आवाज बाहेर आला नाही. नंतर आरोपीने तिला गळा दाबून मारण्याची धमकी दिली. मी खरंच मारेल अशी तो बोलला. तरुणी नोकरदार आहे, तिला घटनांबाबत माहिती आहे, त्यामुळे ती थेट भीतीच्या छायेत गेली आणि मला मारू नका, तुम्ही काही करा असे म्हणाल्याची माहिती सूत्रांची आहे.